नमो नमः छात्रेभ्य. संस्कृत सिरीज चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या संस्कृत संयुक्त कृतीपत्रिकेचा आराखडा किंवा प्रारूप बघणार आहोत. यापूर्वी आपण संस्कृत संपूर्ण कृतीपत्रिकेचा आराखडा पाहिला होता 80 मार्कांसाठी. जर अजूनही तुम्ही तो पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे, ते तुम्ही बघू शकता. तर चला आज आपण बघूया संस्कृत संयुक्त कृतीपत्रिकेचा म्हणजेच एकूण 40 गुणांच्या लेखी परीक्षेचा कृतीपत्रिकेचा आराखडा. यामध्ये आपल्याला जे मूल्यमापन दिलेलं आहे ते कसं आहे ते पहा. लिखितः परीक्षा ४४ गुणांकः म्हणजे 40 गुणांची असणार आहे. अंतर्गत मूल्यमापन 10 गुणांसाठी. अशा पद्धतीने इथे एकूण 50 गुणांचं आपल्याला इथे मूल्यमापन दिलेलं आहे. आणि या 40 गुणांच्या लेखी परीक्षेमध्ये आपल्याला इथे एकूण 4 विभाग असणार आहेत. प्रथमः विभाग सुगम संस्कृतम षड्गुणः म्हणजे 6 गुणांचा असणार आहे. द्वितीय विभाग गद्यम 14 गुणः म्हणजे 14 गुणांचा असणार आहे. तृतीय विभाग पद्यम 10 गुणांचा असणार आहे. आणि चतुर्थ विभाग भाषाभ्यास हे सुद्धा 10 गुणांचं. म्हणजेच अशा पद्धतीने आपल्याला इथे 4 विभागांमध्ये लेखी परीक्षा 40 गुणांची विभागली जाणार आहे. 40 गुणांमध्ये विभागली जाणार आहे. तर चला प्रथम विभाग पहिल्यांदा बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रथमः विभाग पहिला विभाग आहे तो 6 गुणांचा असणार आहे. या विभागामध्ये चित्रम दृष्ट्वा प्रथमः अ चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत. चत्वारतः त्रीणि 4 पैकी किती लिहायचे 3. चित्र पाहून नावे लिहा. केवलम दशमी कक्षा चित्रपद कोशतः. फक्त 10वीच्या आपल्याला पाठ्यपुस्तकातील चित्रपदकोश ह्यामध्ये आपल्याला ह्या 4 चित्रांचा तिथे समावेश असेल. आणि या 4 चित्रांचं नीट निरीक्षण करून आपल्याला त्याचं नाव लिहायचं आहे. आणि या नाव लिहिण्यासाठी आपल्याला 1 गुण असणार आहे. 4 पैकी 3 लिहायचे. 4ही लिहिण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपल्याला 3 चित्रांची नावे योग्य असलेल्याला तिथे गुण मिळणार आहेत. म्हणजे इथे हा आपल्याला 3 गुणांचा हा उपप्रश्न असणार आहे. ही कृती असणार आहे. त्यातलीच घ्या आता आ ही कृती. संख्या अक्षरैहि अंकैहि लिखत. संख्या अक्षरात अंकात लिहा. त्रितः द्वे 3 पैकी 2 संख्या लिहायच्या आहेत. यामध्ये आपल्याला संख्या विचारलेली असेल ती अक्षरात किंवा एखादी संख्या ही अक्षरात दिलेली असेल ती तुम्हाला त्याची संख्या लिहायची. आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला पृष्ठ क्रमांक 4 म्हणजे पान नंबर 4 वर आधारित असलेल्या या संख्या आपल्याला तिथे म्हणजे एकूण एकतः शतमपर्यंत आपल्याला तिथे संख्या लिहायच्या आहेत. आणि त्या पद्धतीने इथे आपल्याला ही कृती आपल्याला सोडवायची. त्यातलीच कृती घ्या. प्रथमः ई या कृतीमध्ये समयः स्तंभमेलनं कुरुत. पृष्ठ क्रमांक 4 आधारेन पान नंबर 4 वर आधारित आपल्याला समय स्तंभमेलनम. वेळ आणि स्तंभमेलनम या शब्दाचा अर्थ काय होतो? जोड्या जुळवणे, जोड्या लावणे. अ आणि ब किंवा अ आणि आ अशा गटांमध्ये आपल्याला तिथे अ गटामध्ये आपल्याला अक्षरात तिथे वेळ किंवा समय दिलेला असेल आणि आ गटामध्ये आपल्याला तिथे संख्या वेळेची दाखवलेली असणार आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे ते योग्य जोड्या जुळवल्या की तिथे आपल्याला ते गुण मिळणार आहेत. आणि असे हे अशी प्रथम विभाग जो आपला आहे तो 6 गुणांचा इथे असणार आहे. आणि ते विभागणी अशा या अ, आ आणि ई या कृतींमध्ये तो त्या 6 गुणांची विभागणी केलेली आहे. तर प्रथम विभाग समजला कसा आहे. ज्ञातम सर्वेभ्य. अधुना द्वितीय विभागे गच्छामः. आता दुसऱ्या विभागाकडे आपण जाऊया. अधुना वयं द्वितीय विभाग पश्यामः. द्वितीय विभाग गद्यम 14 गुणांकः म्हणजे 14 गुणांचा असणार आहे. त्यातली प्रश्न किंवा कृती क्रमांक 2 गद्यांशं पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत.
गद्यांश वाचून खालील कृती करा. 80 ते 100 शब्दांच्या असा गद्यांश तिथे दिलेला असणार आहे. त्याच्यावरच्या कृती आता बघूया आपण. कृतयः कृती, अवबोधनम. त्यातल्या त्या कृतींचं आपल्याला पहिल्यांदा नाव दिलेलं आहे. पहिल्या कृतीचं अवबोधनम. अवबोधनम म्हणजे आकलन. तुम्हाला त्या उतार्याचं किंवा त्या कृतींचं किती आकलन झालेलं आहे, तुम्ही किती ते सोडवू शकता, हे आपल्याला त्यांनी अवबोधनम या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. त्रितः द्वे, त्यामध्ये आपल्याला 3 पैकी 2 कृती सोडवायचे 2 गुणांसाठी. पहिली कृती क उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. उचित कारण लिहून वाक्य पूर्ण करा किंवा उचित कारण शोधून वाक्य पुन्हा लिहा. वाक्य पुन्हा लिहिणं इथे खूप अपेक्षित आहे मुलांनो. कारण तुम्हाला शोधायचंच आहे, पण ते नुसतं कारण न लिहिता आपल्याला वाक्य पुन्हा लिहून ते कारण तिथे पूर्ण लिहायचं आहे. किंवा उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. उचित पर्याय शोधून वाक्य पुन्हा लिहा. रिक्तस्थान दिलेलं असणार आहे आणि रिक्तस्थानद्वयम प्रष्टव्यम. 2 रिक्तस्थानांपैकी एक 2 पर्यायांपैकी तुम्हाला एक पर्याय तिथे लिहायचा आहे आणि त्या पर्यायालाच तिथे आपल्याला नुसता पर्याय न लिहिता वाक्य पुन्हा लिहायचे. म्हणजे दोन्ही या ठिकाणी आपल्याला उचितम कारणम असू देत किंवा उचितम पर्यायम, त्यामध्ये वाक्य पुन्हा लिहिणं खूप अपेक्षित आहे. त्यातलीच कृती दुसरी कह कम वदती. कह कम वदतीमध्ये आपण जसं 80 मार्काच्या कृतीपत्रिकेच्या आराखड्यामध्ये पाहिलं होतं त्या पद्धतीने येते. 80 पत्रिकेच्या आराखड्यामध्ये आपण जसं पाहिलं होतं, कह ही प्रथमा विभक्ती आणि कम ही द्वितीया विभक्ती किम सर्वनामाची. त्या पद्धतीने आपल्याला तिथे कह कम वदतीमध्ये कोण कोणास म्हणाले, कोण बोलतोय त्याची प्रथमा विभक्ती, कोणास बोलतोय त्याची द्वितीय विभक्ती, या पद्धतीने तिथे आपल्याला ते उत्तर अपेक्षित आहे. त्याच्यानंतरची कृती बघा ग पूर्ण वाक्येनं उत्तरम लिखत. जी कृती विचारली असेल किंवा जो आपल्याला प्रश्न विचारलेला असेल ते पूर्ण वाक्यात लिहिणं इथे अपेक्षित आहे. घ वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम वा लिखत. वाक्य पुन्हा लिहून सत्यम असत्यम आहे ते लिहा. वाक्य पुन्हा लिहायचं आहे आणि नंतर आपल्याला सत्यम आहे का असत्यम आहे हे इथे अपेक्षित आहे. च एषः गद्यांशः कस्मात् पाठात् उद्धृता. हा गद्यांश कोणत्या पाठातून उद्धृत केलेला आहे किंवा घेतलेला आहे, तर तुम्हाला त्या पाठाचं नाव माहिती असणं किंवा ते लिहिता येणं इथे अपेक्षित आहे. छ अमरकोशात शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत. अमरकोशातील शब्द लिहून वाक्य वापरून वाक्य पुन्हा लिहा. अमरकोशातील शब्द वाक्य दिलेलं असणार आहे, त्या वाक्यामध्ये तुम्हाला अधोरेखांकित केलेला शब्द असेल त्याचाच समानार्थी शब्द अमरकोशातील तुम्हाला तो लिहायचा आहे. म्हणजेच तिथे वाक्य पुन्हा तर लिहायचंच आहे, पण शब्दात बदल करून अमरकोशातलं समानार्थी शब्द लिहिणं अपेक्षित आहे. तर या एवढ्या कृतींमध्ये क ख ग घ च छ या कृतींपैकी आपल्याला 2 कृती सोडवणं अपेक्षित आहे. 3 येतील, 3 पैकी किती सोडवायच्या आहेत? 2. म्हणजे आपल्याला या सगळ्या कृतींचा व्यवस्थित अभ्यास करणं हे तुमच्याकडून आणि त्यातून तुम्हाला 2 कृती लिहिता येणं अपेक्षित आहे. त्यातलीच कृती 2 शब्दज्ञानम. त्रितः द्वे, यातही तुम्हाला 3 पैकी 2 कृती 2 गुणांसाठी दिलेल्या असणार आहेत. बघा, पहिली कृती शब्दज्ञानमधली क द्वे धातुसाधित अव्यये विभक्त्यंत पदम वा चित्वा लिखत. कोणतेही 2 धातुसाधित अव्यये किंवा विभक्त्यंत पदम प्रथमांत तह सप्तम्यंत पदमपर्यंत कोऽपि विभक्त्यंत पदम चित्वा लिखत. म्हणजे कुठलेही विभक्तीचं पद तुम्हाला तिथे ओळखून लिहिता आलं पाहिजे किंवा कोणतेही 2 धातुसाधित अव्यये तुम्हाला तिथे लिहिता आली पाहिजे. त्यातली दुसरी कृती आहे छ विशेषणम विशेष्य मेलनम कुरुत. विशेषण विशेष्य मेलनम म्हणजेच विशेषण विशेष्याची जोडी जुळवणे. त्या गद्यांशात किंवा त्या उतार्यात आलेली विशेषण विशेष्य ती जोडी ओळखून तुम्हाला तिथे लिहिणं अपेक्षित आहे. ग संधी. संधी या व्याकरण प्रकारामध्ये आपल्याला पूर्वपदम लिखत अथवा उत्तरपदम लिखत. एक तर पूर्वपद दिलेलं असेल, उत्तरपद लिहायचं तुम्हाला अपेक्षित आहे,
किंवा उत्तरपद दिलेलं असेल पूर्वपद, या दोन्हींपैकी तुम्हाला संधीचा हा किंवा ही जी कृती आहे ती तुम्हाला सोडवता येणार आहे. म्हणजेच या तीनपैकी कोणत्याही दोन कृती तुम्हाला सोडवाव्या लागणार आहेत 2 गुणांसाठी. म्हणजे आपल्याला हा जो गद्यांशम पठित्वा हा जो द्वितीय कृतीमधला हा जो अविभाग आहे, हा अविभाग अशा पद्धतीने असणार आहे. आणि यामध्ये आपल्याला संधीला अथवा हा एक आपल्याला ऑप्शन किंवा पर्याय तिथे असणार आहे. लकारम लिखत. बघा लकारम, लकार आपले 4ही लकार किंवा ऋलुट लकार हा 10वीच्या पाठ्यपुस्तकातील या लकारांपैकी वाक्य दिलेलं असणार आहे. आणि त्या लकाराखाली आपल्याला अधोरेखांकित केलेलं असणार आहे, म्हणजेच अधोरेखित केलेलं असेल तो शब्द. आणि तो लकार किंवा तो शब्द कोणत्या लकारात आहे हे तुम्हाला ओळखणं किंवा तिथं लिहिणं अपेक्षित आहे. लट लकार, लंग लकार, विधिलिंग किंवा लोट लकार या 4ही लकारांपैकी किंवा तिथे ऋलुट लकारामध्ये अशा पद्धतीने इथे अधोरेखांकित केलेला लकार तुम्हाला ओळखता आणि लिहिता आलं पाहिजे किंवा तिथं अपेक्षित आहे. हे झालं या अ घटकातल्या आपल्या सगळ्या व्याकरणाच्या गद्यांशावर आधारित कृती. या गद्यांशावरील कृती बघूया आता. गद्यांशम पठित्वा निर्दिष्टः कृती कुरुत. उतारा वाचून खाली दिलेल्या कृती सोडवा. हा उतारा पण 80 ते 100 शब्दांचा असणार आहे आणि तो तिथे आपल्याला दिलेला असणार आहे. त्याच्यावरच्या कृती कशा आहेत बघा. ही कृती बघा. उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. यामध्ये पण आपल्याला वरील प्रमाणे कृती असणार आहे. उचितम कारणम चित्वा, योग्य कारण शोधून वाक्य पुन्हा लिहा. वाक्य पुन्हा लिहिणं मात्र अपेक्षित आहे. उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. रिक्तस्थानद्वयम प्रष्टव्यम. रिक्तस्थान दिलेलं तिथं असलं पाहिजे, विचारलेलं असावं आणि योग्य पर्याय निवडून तुम्हाला ते वाक्य पूर्ण लिहायचं आहे. रिक्तस्थान आपल्याला तिथे पूर्ण करायचं आहे. ख कृती काय आहे. कह कम वदती याच पद्धतीने असणार आहे. वरील प्रमाणे कोण कोणास म्हणाले प्रथमा आणि द्वितीया या क्रमाने तुम्हाला तिथे कोण कोणास बोललं हे लिहिता आलं पाहिजे. ग पूर्ण वाक्येनं उत्तरम लिखत. वाक्य पूर्ण वाक्यात लिहिणं उत्तर अपेक्षित आहे. घ वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम वा लिखत. वाक्य पुन्हा लिहून सत्यम असेल किंवा असत्यम असेल ते तुम्हाला लिहिता येणं अपेक्षित आहे. म्हणजेच वरील प्रमाणे कृती असल्या तरी गद्यांश मात्र दुसऱ्या गद्यपाठातील असणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही गद्यांश आपल्याला सोडवणं इथे आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला तिथे गुण दिलेले असणार आहेत. च आता त्यातलीच पुढची कृती. च एषः गद्यांशः कस्मात पाठात उद्धृत. हा गद्यांश कोणत्या पाठातून घेतलेला आहे. म्हणजे बघा विद्यार्थ्यांनो, पहिल्या उतार्यात सुद्धा हा प्रश्न अपेक्षित आहे आणि दुसऱ्या उतार्यात दोन्हीपैकी एका उतार्यात आला तरी तुम्हाला दोन्ही गद्य उतारे कोणत्या धड्यातून घेतलेले हे माहीत असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे धड्यांची नावं पण आपल्याला पाठ करणं किंवा ती सारखी वारंवार वाचणं हे तिथे अपेक्षित आहे, जेणेकरून तुम्हाला तिथे लिहिता आलं पाहिजे. छ ही कृती बघा. अमरकोशात शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत. अमरकोशातील समानार्थी शब्द वापरायचा आहे आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तो शब्द तिथे अधोरेखांकित केलेला असेल, अधोरेखित केलेला असेल, त्या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला अमरकोशातला लिहावा लागणार आहे. आता त्यातली दुसरी कृती बघा. रेखाचित्रम पूरयित. म्हणजेच वेब लाईन्स ज्या आपण वेब्स पूर्ण करतो, जालरेखाचित्र असेल, जालरेखा त्यामध्ये कुठले पर्याय असणार आहेत बघा. आता रेखाचित्रममध्ये जालरेखा, वृक्षरेखा, प्रवाही जालम, प्रवाही जलम, स्तंभमेलनम, शब्दपेटिका वा. या एवढ्या रेखाचित्रम किंवा एवढ्या या पर्यायांमधून आपल्याला रेखाचित्र दिलेलं असणार आहे ते पूर्ण करायचे. जालरेखाचित्रामध्ये आपल्याला जसं वेबलाईन्स आपण करतो त्यामध्ये आपल्याला तिथे रिक्तस्थान किंवा ते दिलेल्या गाळलेल्या जागा पूर्ण करता येणार आहे. वृक्षरेखा म्हणजे झाडासारखं आपल्याला तिथे कशा त्या वेब्स पूर्ण करायच्यात ते दिलेलं असणार आहे. प्रवाही जालम म्हणजेच प्रवाहासारखं आपल्याला कसं एक एक स्टेप पूर्ण करत ते रिक्तस्थान पूर्ण करायचे आहेत. स्तंभमेलनम म्हणजेच त्या योग्य जोड्या कशा जुळवायच्या आहेत, लावायच्या आहेत. आणि शब्दपेटिका आतून बाहेर एक एक शब्द आपल्याला त्या पेटिकेमध्ये कसा लिहून पूर्ण करायचा आहे.
अशा पद्धतीने इथे या पर्यायांपैकी कुठलाही एक पर्याय तुम्हाला तिथे दिलेला असणार आहे 2 गुणांसाठी. त्यातलाच ई प्रश्न बघा आता. माध्यम भाषया सरलार्थम लिखत. माध्यम भाषा जी असेल, मग तुमची इंग्रजी माध्यम असेल किंवा मराठी माध्यम किंवा हिंदी माध्यम असेल, माध्यम भाषेतून तुम्हाला सरलार्थ किंवा मराठीत अर्थ लिहिता येणं इथे अपेक्षित आहे. द्वेतः एक. मी इथे 2 पैकी आपल्याला किती लिहायचं आहे? 1 लिहायचं आहे. चत्वारी पंचवाक्यात्मकम गद्यांश दातव्य. 4 ते 5 वाक्य असलेला हा गद्यांश तुम्हाला तिथे असणार आहे. आणि तो गद्यांश कोणत्या पाठातून घेतलेला असेल? नाट्यस्तबक हा आपला संवादात्मक नाट्यावर आधारित असलेला हा पाठ असेल, किंवा नदीसुक्तम हा पण संवादात्मक आहे. म्हणजेच तुम्हाला या 2 पैकी एका पाठावर आधारित इथे 4 गुणांसाठी हा सरलार्थ किंवा मराठीत अर्थ लिहायचा आहे. शक्य असेल तर दोन्ही उतारांचा छान सरलार्थ तुम्ही लिहिणं इथे अपेक्षितच आहे. 2 पैकी एक जरी दिला असेल तरी दोन्ही लिहा. जो योग्य असेल, जो उत्तम तुम्ही लिहिलेला असेल त्याला गुण तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यानंतरचा प्रश्न घ्या ई. माध्यम भाषया उत्तरम लिखत. माध्यम भाषेत उत्तर लिहा. केवलम स्वाध्यायाधारितम. स्वाध्यायावर आधारित किंवा भाषाभ्यासावर आधारित तुम्हाला तिथे माध्यम भाषेत उत्तर लिहिणं, किंवा जो प्रश्न विचारला असेल, जी कृती तिथे विचारलेली असेल ती तुम्हाला त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. 2 विचारलेले असतील त्यापैकी तुम्हाला 1 लिहिणं. दोन्ही येत असतील दोन्ही लिहा. छान सुवाच्य अक्षरात जर तुम्ही लिहिलं तर नक्कीच तिथे उत्तम गुण तुम्हाला या दोन्ही 2 गुणांसाठी, किंवा ई हा जो वरचा विभाग आहे 4 गुणांसाठी, हे गुण तुम्हाला तिथे पैकीच्या पैकी मिळू शकतील. तर चला आता तृतीय विभागाकडे जाऊया. तृतीय विभाग पद्यम दशगुणा म्हणजे 10 गुणांसाठी हा आपला तृतीय विभाग असणार आहे. त्यातली पहिली कृती घ्या. पद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत. पद्यांश वाचून खालील कृती करा. पंचतः चत्वारी म्हणजे 5 पैकी तुम्हाला किती लिहायचे आहेत तिथे? 4. 8 ते 12 पंक्तयः प्रष्टव्या म्हणजे अष्टतः 12 पर्यंतम पंक्तयः प्रष्टव्या. 8 ते 12 ओळींचे तिथे आपल्याला ओळी दिलेल्या असणार आहेत. त्यातली पहिली कृती कशी असेल? क. पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. ख. विशेषण विशेष्य मेलनम कुरुत. विशेषण विशेष्य असेल ते आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. ते तुम्हाला तिथे त्याचं योग्य जोडी लावता येणं अपेक्षित आहे. ग. रेखाचित्रम पुरयत. 2 शब्दो प्रष्टव्य. तिथे 2 शब्द दिलेले असतील रेखाचित्रासाठी, ते तुम्हाला तिथे पूर्ण करायचे. मग त्यामध्ये रेखाचित्रामध्ये जसं आपण वरीलप्रमाणे पाहिलं, जालरेखा, वृक्षरेखा, प्रवाही जालम, स्तंभपूरणम, शब्दपेटिका, हे तिथे आपल्याला त्याच्यापैकी कुठलीही कृती सोडवणं अपेक्षित, लिहिणं अपेक्षित आहे. घ. द्वे धातुसाधितव्ये विभक्त्यंतपदे अथवा चिनुत. 2 धातुसाधितव्ये किंवा विभक्त्यंतपदे ओळखा आणि लिहा. याच्यापैकी तुम्हाला कुठली एक कृती लिहायला येईल. च. संधी. पूर्वपदम लिखत, उत्तरपदम लिखत. अर्ध्या गुणांची तिथे पूर्वपद असेल तर उत्तरपद तुम्हाला लिहावं लागणार आहे. उत्तरपद असे रिक्तस्थान जे असेल ते तुम्हाला तिथे संधीमध्ये सोडवता येणार आहे. या इथे आपल्याला क, ख, ग, च आणि छ अशा कृती दिलेल्या आहेत. या 5 पैकी किती कृती सोडवायच्या? 4 कृती. आपल्याला कितीपैकी किती कृती सोडवायच्या आहेत हे नीट तुम्हाला वाचून निरीक्षण करून तिथे सोडवता आलं पाहिजे. त्यात जर गोंधळ झाला तर तुम्हाला तिथे कुठेतरी गुण कमी होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढा पूर्ण पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. पूर्ण कृतीपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला तिथे हमखास गुण मिळणार आहे. आता जायचं आ या कृतीकडे. आ. पद्ये शुद्धे पूर्णेच लिखत. पद्य शुद्ध आणि पूर्ण लिहा. अर्थातच आपण जे सुभाषितं पाठ करतो ते सुभाषित पाठ्यपुस्तकात जशी दिलेली आहेत ती तशीच्या तशी लिहिणं इथे अपेक्षित आहे. कुठलाही संधिविग्रह न करता किंवा आपण जसं छान चालीत पाठ करतो ते लिहिता येणं हे सुद्धा इथे अपेक्षित आहे. त्यामध्ये आपल्याला 3 सुभाषितं 3 पैकी 2 विचारलेले असणार आहेत आणि तिथे 2 ओळींची सुभाषितं आपल्याला अपेक्षित आहेत
आणि ती तुम्हाला छान लिहायची आहेत. शक्य असेल पाठांतर तुमचं छान झालं असेल तर तिन्ही सुभाषितं लिहा, म्हणजे तुम्हाला तिथे छान मार्क्स मिळणार आहेत. शुद्ध लिहिण्याचा प्रयत्न करा. जर तिथे अशुद्ध लिहिले गेले तर तुमचे गुण यामध्ये जाऊ शकतात. त्याच्यामुळे तिथे शुद्ध लिहिण्याचाच प्रयत्न असला पाहिजे. माध्यम भाषया सरलार्थम लिखत. माध्यम भाषेत सरलार्थ लिहा. 2 पैकी 1. माध्यम भाषा मी याच्या अगोदरच सांगितलं. इंग्रजी माध्यम भाषा असेल तर इंग्रजीतून लिहायचा सरलार्थ, मराठी माध्यम भाषा असेल तर मराठीतून लिहायचं. मग यापैकी आपल्याला पद्य विभागामधले कुठले 2 माध्यम भाषेसाठी असणार आहेत? वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म. या दोन्हीपैकी या दोन्हींचा अभ्यास चांगला केला की तुम्हाला कुठलाही सरलार्थ आला तर तो छान लिहिणं अपेक्षित आहे. किंवा जर दोन्ही आले आणि दोन्ही लिहिता आल्या कृती, तर त्या दोन्ही कृती सोडवा, म्हणजे तुमचा तिथं अभ्यास खूप छान होणार आहे आणि तिथे गुण तुम्हाला हमखासच मिळणार आहेत. आता आपण चतुर्थ विभागाकडे जाऊया. चतुर्थ विभाग दशगुणः. 10 गुणांचा चतुर्थ म्हणजे शेवटचा विभाग असणार आहे. त्यातली ही कृती बघा. पृथक्करणम. पृथक्करण म्हणजे वेगळं करणे. नामानी सर्वनामानी च पृथक कुरुत. आपल्याला त्यातली पहिली कृती आहे नाम आणि सर्वनामे वेगळी करा. पंचतः चत्वारः म्हणजे 5 पैकी 4 तुम्हाला तिथे पर्याय दिलेले आहेत. नामे आणि सर्वनामे वेगळे करा. नामे आणि सर्वनामे ही सुरुवातीला तुम्हाला ओळखता येणं हे अपेक्षित आहे. फक्त नामे आणि सर्वनामे इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातलीच अपेक्षित नसून ती आपल्याला 8वी आणि 9वी या संस्कृत पाठ्यपुस्तकातली सुद्धा नामं आणि सर्वनामं तिथं लिहिता येणं अपेक्षित आहे. म्हणजे जी तिथे तुम्हाला असतील ती तुम्हाला वेगळी नामे आणि सर्वनामे करता आली पाहिजे. त्यातली दुसरी कृती बघा. क्रियापदानी धातुसाधित विशेषणांनी च पृथक कुरुत. क्रियापदे आणि धातुसाधित विशेषणे वेगळे करा. त्यातही तुम्हाला 5 पैकी 4 क्रियापदे असतील. लकार अंते लकारः, शेवटी लकार असलेले, आणि तिथे क्रियापदं वेगळे करणं. अर्थातच धातुसाधित विशेषणं वेगळी असणार. धातुसाधित विशेषणामध्ये तक, तवतू प्रत्ययांत विशेषण, त्याच्यानंतर शत्रू शाणच प्रत्यय असतील आपली विशेषणे. ही विशेषणे तुम्हाला तिथे वेगळी करून सोडवता आली पाहिजे किंवा तिथे लिहिणं ती अपेक्षित आहे. त्यातली दुसरी कृती बघा. निर्दिष्टाः कृतीही कुरुत. खालील कृती करा. 4 पैकी 2 कृती सोडवायच्या आहेत. 4 दिलेल्या आहेत. पहिली कृती बघा त्यातली. संख्या क्रम आवृत्तीवाचकस्य योग्य पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. संख्या क्रम आवृत्तीवाचक यांचा योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. वाक्य दिलेले असतील. संख्या क्रम किंवा आवृत्तीवाचक कुठला प्रकार आहे तो तुम्हाला योग्य तो तिथे लिहायचा आहे. त्यातली दुसरी कृती बघा. समास विग्रहाणाम समासनामाभिमेलनम कुरुत. आणि ब गट अशा पद्धतीने इथे कृती विचारलेली असेल. समास विग्रह आणि समासनाम. समास विग्रहावरून तुम्हाला समासनाम किंवा समासनामावरून विग्रह ओळखता येणं अपेक्षित आहे. 6 पैकी 4 तुम्हाला तिथे उदाहरणं दिलेली असणार आहेत. तिसरी कृती बघा. मंजुषातः समानार्थक शब्दान विरुद्धार्थक शब्दान चित्वा लिखत. मंजुषा म्हणजे कंसात दिलेले समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा. तिथे तुम्हाला ते समानार्थी विरुद्धार्थी शब्द शोधून लिहिता येणं अपेक्षित आहे. चौथी कृती बघा. योग्य पर्यायम चिनुत. योग्य पर्याय निवडा. त्रितः द्वे. 3 पैकी 2. खाली 3 आपल्याला वाक्य दिलेली असतील. त्याच्यापैकी किती सोडवायचे? 2. म्हणजे या उपप्रश्नामध्ये एकूण तर आपल्याला 4 पैकी 2च सोडवायचे आहेत. पण या चौथ्या कृतीमध्ये आपल्याला उपप्रश्नामध्ये आपल्याला परत पर्याय दिलेले 3 पैकी 2. क, ख आणि ग. क मध्ये असेल वाच्यम आधारित कृत्य. वाच्यम आधारित कृत्य म्हणजेच आपल्याला कर्मवाच्य, कर्तृवाच्य ह्यामध्ये आपल्याला तिथे कृती सोडवलेली असणार आहे, दिलेली असणार आहे. ख मध्ये भवान स्थाने त्वम योजयत. त्वम स्थाने भवान योजयत वा. याच्यापैकी कुठलं तरी एक वाक्य असेल ते तुम्हाला तिथे लिहिणं अपेक्षित आहे. ग विशेषण विशेष्य आधारित कृत्य. विशेषण विशेषावर आधारित कुठलं तरी वाक्य दिलेलं असेल ते तुम्हाला सोडवायचं. मग क, ख, ग मध्ये पण आपल्याला पर्याय दिले. 3 पैकी 2 कुठलेही जे तुम्हाला येतात ते सोडवा. अशा पद्धतीने इथे 4 पैकी कुठल्याही 2 कृती सोडवा. पहिल्या 2 जर चांगल्या येत असतील तर त्या 2 सोडवा. तिसरी आणि चौथ्यामध्ये जर तुम्हाला 2 त्यातले छान येत असतील
ते 2 सोडवा. दुसरं आणि तिसरं जर येत असेल तेही सोडवलं तर चालेल. म्हणजे तुम्हाला इथे पर्याय दिलेले आहेत. पण ज्या विद्यार्थ्यांना छान पूर्ण सगळ्या कृती येत असतील त्यांनी सुवाच्य अक्षरात सगळ्या कृती सोडवा. तिथे तुम्हाला खूप छान प्रेझेंटेशन तुमचं कृतीपत्रिकेचं होणार आहे. म्हणजेच संपूर्ण पेपर जर तुम्ही सोडवला ऑप्शन पर्यायासकट तर तुम्हाला तिथे तुमचा पेपर किंवा तुमची जी कृतीपत्रिका आहे ती खूप प्रभावी होणार आहे. चांगला त्याचा परिणाम तुम्हाला दिसून येणार आहे. आता शेवटचा प्रश्न बघा. विशिष्ट विभक्तेः उपयोगं कृत्वा वाक्य निर्माणं कुरुत. विशिष्ट विभक्तीचा उपयोग करून वाक्य तयार करा. बघा, यामध्ये काही विशिष्ट विभक्तींची अपेक्षा असलेले धातू दिलेले असतील. त्यापैकी तुम्हाला त्या धातूंचा उपयोग करून त्याला कोणत्या विशिष्ट विभक्तीची अपेक्षा असते हे माहीत असणं किंवा त्यामध्ये तुम्हाला तिथे ते तसं वाक्य करता येणं अपेक्षित आहे. 4 पैकी किती लिहायचे? 2. आणि ह्या आपल्या संयुक्त पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 270 म्हणजे 72 या पृष्ठ क्रमांक किंवा या पेज नंबरवर तिथे तुम्हाला त्या विभक्ती किंवा ते धातू दिलेले असणार आहेत. त्याच्यापैकीच तुम्हाला तिथे वाक्य तिथे येणार आणि ते वाक्य तुम्हाला तयार करायचे आहेत. अशा पद्धतीने ते संस्कृत वाक्य लिहिणं अपेक्षित आहे. कुठल्याही विशिष्ट विभक्तींचा उल्लेख तिथं येणं किंवा त्यामध्ये जो धातू विचारला असेल त्याला कोणत्या विभक्तीची अपेक्षा आहे हे लिहून तुम्हाला संस्कृत वाक्य करता आलं पाहिजे. आणि हा पेज नंबर 72वरचा तुम्हाला जर चांगला तुम्ही सराव केला अभ्यासाचा तर नक्कीच तुम्हाला याचे पण चांगले गुण मिळणार आहेत. तर बघा विद्यार्थ्यांनो, चतुर्थ विभाग हा आपला 10 गुणांचा इथे संपलेला आहे. म्हणजेच तुम्हाला हे संयुक्त कृतीपत्रिकेचा जो आराखडा आपण पाहिला ह्या 4 विभागांचा एकूण 40 गुणांचा असेल. तर हा आराखडा अभ्यास करण्याअगोदर नीट तुम्हाला व्यवस्थित समजावा म्हणून मी हा आराखडा तुम्हाला इथे सांगितलेला आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा जेव्हा कुठल्या अडचणी येतील की कुठला प्रश्न कसा सोडवायचा किंवा त्याच्यामध्ये काय अपेक्षित आहे तर नक्कीच माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर आज आपण इथेच थांबूया. पुन्हा पुढच्या भागामध्ये भेटूया. तोपर्यंत पुनर्मिलाम.